नमस्कार मित्रांनो, सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या टीचर फॅक्टरी या चॅनलवर। मित्रांनो, या ठिकाणी सेट एक्झाम 2024 ज्याची पात्रता आणि संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे की या ठिकाणी कोण कोण या परीक्षेसाठी काय आहे पात्र आहे आणि ही परीक्षा कोण कोण देऊ शकते। तर याची डिटेल्समध्ये आपण पाहणार आहे, त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। तसंच सेट परीक्षेशी संबंधित इतर महत्त्वपूर्ण प्रश्न आणि उत्तरं, तसंच जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण, सराव प्रश्नपत्रिका विश्लेषण आणि या परीक्षेशी संबंधित लेक्चर्स दररोज या ठिकाणी आपण सुरू करणार आहे। तसंच मित्रांनो, या ठिकाणी आपली बॅच सुद्धा या ठिकाणी सुरू झालेली आहे। ही बॅच सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता, ज्या बॅचमध्ये तुम्हाला लाईव्ह क्लास, रेकॉर्डेड लेक्चर, टेस्ट सिरीज, नोट्स आणि ई बुक सगळ्या स्वरूपामध्ये भेटणार आहेत। विशेषतः व्हिडिओ डाउनलोड करू शकता, आयफोनवर सुद्धा बघू शकता, जर तुमच्याकडे लॅपटॉप असेल तर त्याच्यावर सुद्धा तुम्ही बघू शकता। अशी एकमेव महाराष्ट्रातली अशी बॅच आहे की जी तुम्हाला लॅपटॉपवर सुद्धा ॲक्सेस देतं, आयफोनवर सुद्धा ॲक्सेस देतं आणि सर्व ठिकाणी ॲक्सेस देतं। तर मित्रांनो, ही बॅच या ठिकाणी दररोज लाईव्ह क्लास असतील, रेकॉर्डेड लेक्चर लाईव्ह झालेले रेकॉर्डेड पाहता येतील, जुन्या प्रश्न या ठिकाणी आणि विशेष म्हणजे व्हिडिओ डाउनलोड सुद्धा करता येतात। जर नेट नसेल तर अशा वेळेस तुम्ही बिना नेटच्या ठिकाणी सुद्धा तुम्ही लेक्चर काय पाहू शकता। तर मित्रांनो, या परीक्षेसाठीचा अभ्यासक्रम आणि त्याची पात्रता याची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहे। तर या ठिकाणी रिलॅक्सेशन ऑफ द एलिजिबिलिटी कॅन्डिडेट्स अँड द क्वालिफाईंग क्रायटेरिया ॲज UGCच्या नुसार या ठिकाणी हा क्रायटेरिया असा खालच्या प्रकारचा आहे। नंबर 1, द कॅन्डिडेट मस्ट हॅव मास्टर डिग्री रिकग्नाइज्ड बाय द UGC, म्हणजे कुठल्याही विद्यार्थ्याची कमीत कमी मास्टर डिग्री UGC द्वारे या ठिकाणी, तसंच UGCचे जे सब्जेक्ट्स आहेत या सब्जेक्ट्स त्या ठिकाणी असले पाहिजेत, तर अशी मास्टर डिग्री कोणी या ठिकाणी चालू शकेल। तर हे कोणकोणते सब्जेक्ट आपल्या सेट एक्झामसाठी आहेत त्याचा स्पेशल मी एक व्हिडिओ बनवणार आहे, तो व्हिडिओ तुम्ही त्या ठिकाणी काय पाहायचा आहे। द कॅन्डिडेट्स हॅव्हिंग पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा सर्टिफिकेट अवॉर्डेड बाय द इंडियन युनिव्हर्सिटी किंवा इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन, तर या ठिकाणी किंवा मास्टर डिग्री किंवा या ठिकाणी पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा किंवा सर्टिफिकेट या ठिकाणी असणं आवश्यक आहे। एकतर ते भारतीय विद्यापीठ किंवा एखादी इन्स्टिट्यूट किंवा भारतातलं एखादं फॉरेन विद्यापीठ, तर यातून फॉरेन विद्यापीठमध्ये असलं पाहिजे, किंवा डिग्री डिप्लोमा सर्टिफिकेट अवॉर्डेड बाय द फॉरेन युनिव्हर्सिटीज। फॉरेन युनिव्हर्सिटीज शूड देअर ओन इंटरेस्ट assertion the equations of their diploma, degree, certificate, master degree recognized by the Indian universities from the Association of Indian Universities and New Delhi। तर या ठिकाणी तुमच्यापैकी ही जी लिस्ट आहे, तर AIUची जी लिस्ट आहे त्या लिस्टमध्ये तुमचं ते कॉलेज त्या ठिकाणी काय असलं पाहिजे, ज्याच्या माध्यमातून तुम्हाला तुमचे विद्यापीठ तुम्हाला या ठिकाणी आहे। तर या ठिकाणी हा झाला की सिंपल प्रश्न झाला की PG तुम्हाला पाहिजे, मग मास्टर डिग्री असू द्या, मग ते विद्यापीठा माध्यमातून असू द्या, इन्स्टिट्यूट असू द्या किंवा फॉरेन युनिव्हर्सिटी असू द्या किंवा फॉरेन इन्स्टिट्यूट असू द्या। तर या ठिकाणी आता दुसरं B तुम्हाला काय पाहिजे, द कॅन्डिडेट अदर दॅन SC, ST, OBC, SBC, DT, VJ, NT, ट्रान्सजेंडर, PWD, ऑर्फन्स who have secured at least 55% marks without gracing or rounding off in the master or equivalent examination are eligible for this test। या ठिकाणी ज्यांची कमीत कमी मास्टर डिग्री आहे अशांना मिनिमम 55% मार्क्स या ठिकाणी काय असणं आवश्यक आहे। किती? 55% मार्क्स या ठिकाणी जर असतील तर ते सर्व त्या ठिकाणी काय पात्र आहेत। नंतर द OBC, SBC, DT, VJ, NT बिलॉंगिंग टू नॉन क्रिमिलियर अँड SC, ST, ट्रान्सजेंडर, PWD, ऑर्फन्स who have secured at least 50% मार्क्स विदाउट ग्रेसिंग राऊंड ऑफ इन द मास्टर डिग्री इक्विव्हॅलेंट ऑफ एक्झामिनेशन, म्हणजे या ठिकाणी जे लोक या ठिकाणी नॉन क्रिमिलियर कॅटेगरीत येतात, अशा नॉन क्रिमिलियर कॅटेगरीतल्या विद्यार्थ्यांना 50% जरी मार्क या ठिकाणी त्यांच्या एक्झामला असतील, फायनल एक्झामला, तर ते असे सर्व त्या ठिकाणी काय त्या ठिकाणी काय आहेत पात्र आहेत, इलिजिबल फॉर दिस टेस्ट। म्हणजे या ठिकाणी जर तुम्ही नॉन क्रिमिलियरमध्ये येत नसाल तर तुम्हाला 55%, नॉन क्रिमिलियरमध्ये येत असाल तर 50% या ठिकाणी मार्क आहेत। नंतर यांनी सांगितलं की द कॅन्डिडेट बिलॉंगिंग टू SC, ST, OBC, DTA, VJ including PWD orphans must ensure that they have a valid category certificate। जर तुम्हाला त्याचं जर सर्टिफिकेट घ्यायचं असेल तर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे फ्रॉम ऑफ महाराष्ट्र गव्हर्नमेंट अँड गोवा। नुसतं तुमची ते कास्टमध्ये गेले म्हणजे नाही, तर तुमच्याकडे ते कास्ट सर्टिफिकेट सुद्धा असणं आवश्यक आहे। सहसा सगळ्यांकडे कास्ट सर्टिफिकेट आहेच। नंतर C आहे, द कॅन्डिडेट्स हू आर स्टडिंग इन द फर्स्ट इयर ऑफ 2 years, म्हणजे या ठिकाणी 2 वर्षातल्या कोर्समधलं पहिल्या वर्षात जर तुम्ही या ठिकाणी ॲपियर असाल तर असे सर्व विद्यार्थी या ठिकाणी चालणार आहेत का? नाही। किंवा
फर्स्ट 2 सेमिस्टर ऑफ 4 सेमिस्टर, किंवा जर तुमचं 4 सेमिस्टरची बॅच असेल आणि पहिल्या 2 सेमिस्टरमध्ये जर तुम्ही ॲपियर असाल तर अशा ठिकाणी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी ॲडमिशन मिळणार नाही किंवा हा फॉर्म भरता येणार नाही. नंतर सांगितलेलं आहे ऑफ मास्टर डिग्री और स्टडिंग इन द 4th इयर ऑफ 5 इयर इंटिग्रेटेड मास्टर्स कोर्स. जर या ठिकाणी तुम्ही 5 वर्षाचा मास्टर कोर्स करत असाल आणि 4थ्या वर्षात असाल तरी सुद्धा तुम्ही याला पात्र नाही. तर या ठिकाणी जर तुम्ही आता पात्र काय मास्टर कोर्स आर नॉट एलिजिबल ऑर अपियर इन दिस टेस्ट. या ठिकाणी जर 2 वर्षाचा कोर्स असेल, शेवटच्या 2ऱ्या वर्षात असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता. 3ऱ्या आणि 4थ्या सेमिस्टरमध्ये असाल तर तुम्ही फॉर्म भरू शकता. आणि 5व्या वर्षामध्ये जर तुम्ही सध्या शिकत असाल तरच हे फॉर्म भरू शकता, अन्यथा तुम्ही हे फॉर्म भरू शकत नाही. नंतर या ठिकाणी डी आहे, द कॅन्डिडेट हू आर परस्युइंग देअर मास्टर डिग्री और इक्विव्हॅलेंट कोर्स candidates who have appeared for their qualifying master degree final year examination and whose result is still awaited, or candidate whose qualifying examination have been delayed may also apply for this post. किंवा ज्यांनी मास्टर डिग्रीचं फायनल इयरची एक्झाम दिलेली आहे परंतु त्यांचा रिझल्ट बाकी असेल, कोणाचा रिझल्ट थांबलेला असेल, कोणाचा शेवटच्या वर्षाचा रिझल्ट स्थगित केला असेल, तर असे सर्वजण या परीक्षेसाठी काय आहेत, पात्र आहेत. मात्र however such candidates will be admitted provisionally. तर यांचं जे प्रवेश आहे तो फक्त प्रोव्हिजनली दिलेला आहे जेणेकरून त्यांना अँड शॉल बी कन्सिडर्ड इलिजिबल फॉर द असिस्टंट प्रोफेसर आफ्टर दे हॅव पास्ड देअर मास्टर डिग्री और मास्टर डिप्लोमा और मास्टर सर्टिफिकेट. आणि ते सुद्धा 55% किंवा 50% जो भी त्यांचा जो क्रायटेरिया असेल त्याच्यामध्ये ते पास होणं आवश्यक आहे. म्हणजे शेवटच्या वर्षात तुम्ही फॉर्म भरू शकता, परीक्षा देऊ शकता, मात्र त्या ठिकाणी तुम्हाला ती परीक्षा तुम्हाला पास होणं आवश्यक आहे. आणि विशेषतः या जे बी तुमची कॅटेगरीनुसार पर्सेंटेज येईल त्या पर्सेंटेजमध्ये तुम्हाला मास्टर डिग्री कंप्लीट करायची आहे. सच कॅन्डिडेट्स मस्ट कंप्लीट देअर मास्टर डिग्री और इक्विव्हॅलेंट एक्झामिनेशन विदिन 2 इयर्स फ्रॉम द डेट ऑफ सेट रिझल्ट. काय आहे, विदिन 2 इयर्स फ्रॉम द डेट ऑफ सेट रिझल्टच्या 2 वर्षाच्या आत तुमचं जे 4th सेमिस्टर असू द्या का 5वं वर्ष असू द्या का 2nd इयर असू द्या, जे काय असेल तुमची ती डिग्री मास्टर डिग्री सेट रिझल्ट लागल्याच्या 2 वर्षाच्या आत तुम्हाला पास होणं आवश्यक आहे. अन्यथा तुम्हाला जेव्हा तुम्ही पास होसाल त्याच्यानंतर परत मग परीक्षा तुम्हाला द्यावी लागेल. आणि नुसतं पास होऊन चालेल का, नाही, तर तुम्हाला एवढे पर्सेंटेज जे आहे ते सुद्धा त्या परीक्षेमध्ये मिळवणं आवश्यक आहे. फ्रॉम द डेट ऑफ रिझल्ट विथ रिक्वायर्ड पर्सेंटेज ऑफ मार्क्स फॉलोइंग विच दे शॉल बी ट्रीटेड ॲज डिस्क्वालिफाईड. जर तुम्ही त्या ठिकाणी पास नसाल होसाल तर तुम्हाला त्या ठिकाणी डिस्क्वालिफाईड सारखं या ठिकाणी तुमच्यासोबत काय ट्रीट केलं जाणार आहे. आणि शेवटचं आहे, ॲज पर रिझर्वेशन पॉलिसी ऑफ द स्टेट्स ऑफ महाराष्ट्र अँड गोवा ओनली देअर कॅन्डिडेट्स कॅन बी अवेल रिझर्वेशन बेनिफिट. देअर फॉर अदर स्टेट रिझर्व कॅटेगरी कॅन्डिडेट्स मस्ट राईट जनरल कॅटेगरी इन देअर ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म. फेलियर ड्यू टू धिस विल बी ॲन ऑफेन्स. जर या ठिकाणी तुम्ही दुसऱ्या राज्यातले असाल, देअर फॉर द अदर स्टेट रिझर्व कॅटेगरी कॅन्डिडेट्स मस्ट राईट जनरल कॅटेगरी, म्हणजे दुसऱ्याच याच्यातले असाल तर तुम्हाला जनरल कॅटेगरी म्हणून त्या ठिकाणी नोंदायचं आहे. अन्यथा फेलियर ड्यू टू धिस विल बी ऑफेन्स सिन्स द रिझल्ट ऑफ सेट प्रोव्हिजनल अँड बाय मिस्टेक इफ सच कॅन्डिडेट्स क्वालिफाय अंडर द रिझर्व कॅटेगरी दे विल बी ट्रीटेड ॲज डिस्क्वालिफाईड. जर या ठिकाणी गलतीनं तुम्ही परीक्षा दिली सुद्धा आणि जर तुम्ही पास झाले तर मात्र तरी सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी ॲज अ डिस्क्वालिफाईड म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी काय मान्यता येणार आहे. म्हणजे या ठिकाणी ही सर्वात महत्त्वाची तुमची पात्रता आहे. तर मित्रांनो, मग मी तुम्हाला सेट बॅचबद्दल सांगितलं, मात्र तुम्हाला नंबर दिला नाही, तर तुम्हाला नंबर आहे 8010457760. या नंबरवर तुम्हाला काय करायचं आहे, कॉल करायचा आहे. आणि डबल अकॅडमी ॲप पुणे नावाचं ॲप आहे, ते ॲप डाउनलोड करायचं आहे. त्या ठिकाणी सेट बॅच तुमची काय तुम्हाला दिलेली आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो या ठिकाणी तुमची काय आहे, पात्रता आहे. नंतर पुढचं आहे एफ, कॅन्डिडेट्स कॅन अपियर फ्रॉम सेट इन द सब्जेक्ट ऑफ देअर पोस्ट ग्रॅज्युएशन. कॉमर्सवाले जसं की M.Com असेल, एन्व्हायरमेंट सायन्सवाले MSc असेल, MSc एन्व्हायरमेंट सायन्स असेल, लाईफ सायन्सवाले MSc लाईफ सायन्स, बॉटनी, झुलॉजी, मायक्रोबायोलॉजी, बायोटेक्नॉलॉजी असेल, किंवा होम सायन्सवाले MSc MA होम सायन्स रिफर टू आयटम नंबर दिलेला. इफ द पोस्ट ग्रॅज्युएट सब्जेक्ट ऑफ एनी कॅन्डिडेट इज नॉट इन्क्लुडेड इन द लिस्ट ऑफ सेट सब्जेक्ट, सच कॅन्डिडेट्स कॅन अपियर फॉर सेट
इन अ रिलेटेड ऑर इक्वॅलंट सब्जेक्ट. जर यांचं म्हणणं असं आहे की जर कदाचित तुमच्याशी संबंधित तुमच्या विषयाशी संबंधित जर सेटची परीक्षाच्या लिस्टमध्ये तुमचं जर त्या विषयाचं नाव नसेल तर त्या ठिकाणी त्याच्याशी संबंधित जो विषय असेल त्या इक्वॅलंट सब्जेक्टशी तुम्ही काय समांतर असू शकता. आता उदाहरणार्थ या ठिकाणी सायन्स असेल आणि या ठिकाणी जर तुमचं सायन्स जे आहे उदाहरणार्थ ऑर्गॅनिक केमिस्ट्री, आता उदाहरणार्थ केमिस्ट्री आहे आणि तुमच्या सेट एक्झाममध्ये ऑर्गॅनिक केमिस्ट्री नावाचं जर तुमचं सेक्शन नसेल किंवा तुमचा पेपर नसेल तर तुम्ही केमिस्ट्री या सेक्शनमध्ये तुम्ही काय सेट एक्झाम देऊ शकता. भले मग त्या ठिकाणी स्पेशल ऑर्गॅनिक केमिस्ट्री असेल इनऑर्गॅनिक असेल तर तुमची जी फील्ड आहे ते रिलिव्हंट केमिस्ट्री आणि केमिस्ट्री सेम असल्यामुळे त्या ठिकाणी तुम्ही ती परीक्षा केमिस्ट्रीचा फॉर्म तुम्ही त्या ठिकाणी भरायचा आहे. अशा प्रकारे या ठिकाणी F नंबरचा आहे. नंतर आहे G. कॅन्डिडेट्स आर नायदर रिक्वायर्ड टू सेंड एनी सर्टिफिकेट डॉक्युमेंट्स सपोर्ट ऑन देअर एलिजिबिलिटी नॉन प्रिंट आउट देअर ॲप्लिकेशन फॉर्म कन्फर्मेशन पेज नोडल एक्झाम फी. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला डॉक्युमेंट्स कोणतेही डॉक्युमेंट्स पाठवायचे नाहीत. ऑनलाईन पद्धतीनं तुम्हाला फक्त फॉर्म भरायचा आहे. काय करायचं आहे ऑनलाईन पद्धतीनं फॉर्म भरायचा आहे. द इव्हेंट ऑफ एनी इलिजिबिलिटी being detected by the nodal agency at any stage, their candidature will be cancelled and they shall be liable for legal action. Nodal agency do not verify the information provided by the candidates in their application form. Hence, candidature all application will be purely provisionally subject to the fulfillment eligibility criteria. म्हणजे या ठिकाणी कोणतेही या ठिकाणी क्रॉस चेक करत नाहीत. तुम्हाला जी काय माहिती असेल ती 100% काय द्यायची आहे खरी द्यायची आहे. नंतर H नंबरचा पॉईंट आहे कॅन्डिडेट्स हू आर ऑलरेडी डिस्क्वालिफाईड सेट एक्झाम इन सब्जेक्ट विल नॉट बी अलाउड टू द अपियर अगेन फॉर द सेट इन द सेम सब्जेक्ट. द कॅन्डिडेट्स व्हायलेटिंग धिस रूल विल बी लायबल फॉर द इनिशियलिंग लीगल ॲक्शन शॉल नॉट बी इशूड अ सर्टिफिकेट. जर एखाद्या विद्यार्थ्याला त्या विषयामध्ये जर डिस्क्वालिफाईड केलं असेल तर त्या विषयामध्ये ते परत त्या ठिकाणी ॲडजस्ट करू शकत नाहीत. नंतर टू अप्लाय फॉर सेट एक्झाम देअर इज नो अप्पर एज लिमिट. त्या ठिकाणी सेट एक्झामला अप्लाय करण्यासाठी कोणतीही अप्पर एज लिमिट देण्यात आलेली नाही. ॲज पर द UGC रूल्स द कॅन्डिडेट हू हॅव पास MSc बाय PPPR रिसर्च आर नॉट एलिजिबल फॉर द सेट. जर एखादं MSc बाय असेल तर त्या ठिकाणी एलिजिबल नाहीत. द सेट नोडल एजन्सी विल बी नॉट इश्यू एनी मार्क्स सिलेक्ट क्वालिफाईड qualification candidate. Students should not note that there is a provisional online verification of MSET result by the employer. The SET unit issued e-certificate to the qualified candidates based on the information provided by the candidate in the online application. For details refer G above. तर अशा प्रकारे या ठिकाणी कोणतीही तुमची मार्कलिस्ट वगैरे मिळणार नाही. तुम्हाला फक्त क्वालिफाय झाल्याचं सर्टिफिकेट या ठिकाणी काय मिळत असते आणि नियर अबाउट 6% लोक फक्त या ठिकाणी या परीक्षेमध्ये काय होत असतात पास होत असतात. तर अशा तऱ्हेने मित्रांनो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद. तुमचे काही प्रश्न असतील तर दिलेल्या स्क्रीनवरच्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि डबल अकॅडमी पुणे नावाचं ॲप डाउनलोड करू शकता. बाकी या ठिकाणी तुम्हाला हेल्पलाईनसाठी नंबर आहे. आपलं स्पेशल टेलिग्राम चॅनल आपण टीचर भरतीसाठी तयार केलेलं आहे. त्याचं नाव आहे @टीचर भरती TACHER टीचर फॅक्टरी. टीचर फॅक्टरी नावाचं आपलं चॅनल आहे. त्या टीचर फॅक्टरीवर जाऊन तुम्ही काय संपूर्ण PDF डाउनलोड करू शकतात. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र. तुमचं काही स्पष्ट म्हणणं असेल तर ते कमेंटच्या माध्यमातून तुम्हाला सांगायचं आहे. ओके, थँक्यू.